एक छोटीशी कविता 1 मिनिटाची मी वाचतो. ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून लिहिली आहे. मगासपासून आपण सगळ्या याच्यावर बोलतोय. ती हेरंब कुलकर्णी नावाच्या, एरवी ते चित्रकार पण आहेत, कार्टुनिस्ट पण आहेत, कवी पण आहेत. बाबासाहेब, तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही. उणेपुरे मिळालेले 65 वर्षांचे आयुष्य, त्यात 30 वर्ष शिक्षणात आणि 1946 नंतरचा काळ दिल्लीत व्यस्त राहिलेला. अवघी 25 वर्ष मिळाली तुम्हाला चळवळ आणि लेखनाला. त्यात तब्येतीची अजिबात साथ नाही. इतक्या थोड्या काळात तुम्ही नियतकालिका चालवली, 23 ग्रंथ लिहिले, शेकडो लेख लिहून भाषणं केली, 14 तळं, काळाराम मंदिर आंदोलनं केली, शिक्षण संस्था स्थापन केल्या, राजकीय पक्ष स्थापन करून निवडणुका, गोलमेज परिषद आणि हजारो महिलांचा प्रवास, वाचन लेखनावरची पकड सुटू न देता. हे सारं कसं जमवलं असेल याचा हिशोब लागत नाही. आजच्या नेत्यांसारखे विमान, हेलिकॉप्टर हाताशी नाही, मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामधून पोचणं नाही, अनुयायांना संदेश द्यायला व्हॉट्सअप नाही की बोलायला फोन नाही, खडबडीत रस्ते आणि रेल्वेतून गावकुसाबाहेरच्या त्या नॉट रिचेबल वस्त्यांवर कसे वेगाने पोचले असतील बाबासाहेब? कसे पोचत असतील त्यांचे संदेश आंदोलनाचे, खेडी सोडण्याचे आणि पोरांना शिकवण्याचे? पुन्हा ज्यांच्याशी संवाद करायचा ती सारी माणसं टेक्नोसॅव्ही नसणारी, फाटकी, निरक्षर, अन्यायाने पिचलेली, भेदरलेली. त्यांना समजेल अशा भाषेत हा पदवी घेतलेला कायदे पंडित कोणत्या सुगम भाषेत बोलला असेल की ज्या शब्दांनी गावच्या पाटलासमोर नजर वर न करणारी माणसं थेट व्यवस्थेचीच गचांडी पकडू शकली? न बघितलेल्या या माणसावर कशी श्रद्धा निर्माण झाली असेल त्या खेड्यापाड्यातल्या माणसांची? नुसत्या टाईम मॅनेजमेंटसाठी तुमचा अभ्यास करायला हवा बाबासाहेब, आणि माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरलेल्या तुमच्या पद्धती समजून घ्यायला हव्यात. कारण आज सगळी साधनं हाताशी असूनही आम्ही गावकुसाबाहेरच्या माणसांपासून अनरिचेबल आहोत, कोसो दूर. अशी त्या हेरंब कुलकर्णी